तर सुरेश धसांचे वाल्मिक कराड सोबत 20 वर्षांपासूनचे संबंध आहेत असा आरोप माजी आमदार बाळासाहेब आजबेंनी लावलाय। अजित पवारांच्या पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब आजबेंनी हा दावा केलेला आहे। हे फक्त मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असा प्रकार असल्याचं देखील आजबेंनी म्हटलंय। बाळासाहेब आजबेंनी सरपंचासोबतची एक ऑडिओ क्लिप देखील ऐकवली। दुपारी काहीतरी फोन करीत होते। हा दुपारी केलता मी तुम्हाला कोणाला फोन आला म्हणले? अन्नाचा वाल्मिक अण्णाचा? हा काय म्हणले ते म्हणले होते उद्या तिथं बोलून घ्या पाहिजे, याला बोला म्हणले होते। कोणाला? म्हणजे उद्या या म्हणले होते परळीला। नाही, तुम्ही मला नाही दुपारी सांगत होते कसला फोन आला, मी तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवतो काय। मला तिकडे फोन रवीला गेला आणि रवीने माझा मेसेज करून माझा नंबर दिला मला। मी झोपेल होतो रात्री, मला 11:30 वाजता फोन आला होता त्यांचा। काय म्हणले? की सुरेश अण्णाच काम करा ऐकलं? बर, वाल्मिक अण्णाने तुम्हाला सांगितलं? हा फोन केला मी, कोणालाच नाही सांगितलं मी। मग हे आप्पा राजचा त्यांचा सगळ्यात फोन आला तर मग महाबळ्यातला गेलो काय। यांचे सगळे संबंध आहेत आजचे नाही, 10-20 वर्षापासूनचे वाल्मिक अण्णाचे आणि सुरेश अण्णाचे संबंध आहेत। मी आणल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर हा प्रकार चालू आहे। हा सगळ्यांना येड्यात काढायचा प्रकार चालू आहे। याच्याकडे सगळ्या समाजातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे। हे खरं आहे का एवढं देशमुख कुटुंबांनी तपासलं पाहिजे। जरांगे पाटलांच्या लक्षात आलंय, जरांगे पाटलांच्या लक्षात आलंय ती, पण देशमुख कुटुंबांनी सुद्धा लक्षात आणलं पाहिजे। हे ह्यांचे खूप दिवसापासूनचे संबंध आहेत।